हॅलो, गुड मॉर्निंग. तर काल आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीला पोचलेलो आहोत. हे आहे आमचं रेसॉर्ट, वसंत विहार रेसॉर्ट आहे हे. आम्ही अगोडावरून बुकिंग केलं होतं. इथलं रूम्स चांगल्या आहेत, स्विमिंग पूल आहे, परत त्यांचे टेंट आहेत आणि फॅमिलीसाठी विलाज पण आहेत. फक्त येताना तुम्हाला मॅप्स लावून यावं लागणार आहे, कारण बोर्ड्स दिसले नाहीत तर मग शोधत बसावं लागेल. त्यामुळे मॅप लावलेलं बरं आहे. आणि मस्त स्विमिंग पूल होतं त्यांचं, तर मग थोडं स्विमिंग केलं आम्ही. सकाळी 7 वाजलेले आहेत आणि इथून स्विमिंग करून आम्ही आवरायला जाणार आहोत. मग श्रावणीला तर पाणी खूप आवडतं, मग ती काय मस्त मज्जा करत होती. ती बाहेर पडायलाच तयार नव्हती. नंतर मग तिला कसं बसं बाहेर काढलं स्विमिंग पूलमधून आणि आवरायला गेलो रूमवर. तर जाताना एकदम समोर माकडच आलं. मग ते गेलं. मग आम्ही रूममध्ये गेलो, आवरलं, ब्रेकफास्ट केला. आता आपण रेसॉर्टमधून निघालो आहोत गरुडेश्वरला जायला, जिथे दत्ताचं मंदिर आहे. आता आपण आहोत गरुडेश्वरला. बघू शकता भरपूर गर्दी आहे. नर्मदा परिक्रमाची पण लोक आहेत खूप सारी. इथे दत्त मंदिर आहे आणि श्री टेंबे स्वामी महाराजांचं पण मंदिर आहे, समाधी मंदिर. तर ते बघणार आहोत आपण आता. गरुडेश्वर एक 10 ते 15 किलोमीटर अंतरावर असेल स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून. आणि मंदिरासमोर खूप सारे भक्त निवास होते, तर तिथे राहणारी लोक होती जे परत स्टॅच्यू ऑफ युनिटीला जात होती. मंदिरात दर्शन घेतलं. खूप काही गर्दी नव्हती, छान शांत दर्शन झालं. समाधी मंदिरचं पण दर्शन घेतलं. खूप छान आहे मंदिर. परिसर शांत आहे, स्वच्छ आहे आणि मस्त आरामात दर्शन होतं. मंदिराच्या मागच्याच बाजूला नर्मदा नदी वाहते आणि हे मंदिर आहे. आणि इथे बघा सुंदर असं नर्मदा दिसत आहे. नर्मदा नदीचं पात्र खूप मोठं आहे आणि खूप सुंदर आणि स्वच्छ आहे नदी. नदीमध्ये जाता येत नाही, जसं गंगेमध्ये आपल्याला डुबकी मारता येते तसं नर्मदेमध्ये नाही जाता येत. लांबूनच दर्शन घ्यावं लागतं, म्हणूनच त्याच्यामुळे कदाचित स्वच्छ आणि सुंदर आहे नदी. इथे मग खूप सारे फोटो काढले आणि परत मंदिरात दर्शन घेऊन निघालो आम्ही आता स्टॅच्यू ऑफ युनिटीला. आज आणि उद्या आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीज फिरणार आहोत. आणि त्यांचं पार्किंग आहे, तर तिथे गाडी पार्क करावी लागते आणि तिथून बसनी जावं लागतं. 2 ते 3 पार्किंग आहेत त्यांच्या, पण श्रेष्ठ भारत भवन म्हणून आहे, तिथून पार्किंग करायचं. कारण तिथून बस खूप मिळतात, जायला इझिली मिळतात आणि पोचवायला पण असतात. पण आम्ही जे पार्किंग केलं होतं तर त्याच्या अपोजिटच होतं चिल्ड्रन अँड न्यूट्रिशन पार्क म्हणून आहे, त्याच्यासमोर आम्ही पार्किंग केलेलं. आणि त्याच्याच बाजूला एकता फूड कोर्ट होतं, जिथे आम्ही लंच केलं दुपारचं. आणि मग गेलो आम्ही चिल्ड्रन अँड न्यूट्रिशन पार्क बघायला. श्रावणीला खूप मजा आली तिथे. तिथे आत फिरण्यासाठी ट्रेन राईड केलेले आहेत त्यांनी, स्टेशन बनवलेले आहेत आणि ते फिरवतात. लहान मुलांसाठी छान आहे, इन्फॉर्मेटिव्ह आहे. आत ते वेगळ्या वेगळ्या गोष्टींचं नॉलेज देतात की कोणत्या सीझनमध्ये कोणते फ्रूट्स खाल्ले पाहिजेत, भाज्या खाल्ल्या पाहिजेत. परत आपल्याला दूध कसं मिळतं, दुधापासून कोणते कोणते प्रोडक्ट बनतात, अशा वेगळे वेगळे गेम्स पण होते तिथे. आणि इन्फॉर्मेटिव्ह पण होतं, मुलांसाठी छान आहे. ह्याचं तिकीट आम्ही बाहेर तिथेच काढलेलं काउंटरला. ऑनलाईन पण बुकिंग करता येतं, पण एवढी काही गर्दी नव्हती, त्याच्यामुळे आम्ही तिथल्या तिथेच तिकीट काढलेलं. गाजर मटर पालक सर्दी में ही आते हैं, अंगूर आम तरबूज पपीते हम गर्मी में खाते. तिथे मिरर मेज पण होतं, भूलभुलैया असल्यासारखंच. आरशे खूप सारे होते. तिथून एक्झिटचा रस्ता शोधायचा होता, तर तिथे पण मजा आली. हे सगळं फिरेपर्यंत आम्हाला 1-1.5 तास लागला. मग तिथून आम्ही बाहेर पडलो. फूड कोर्ट समोरच बस स्टॉप होता, तर मग तिथून आम्ही बस पकडली. बसला तिकीट ते नाही आहेत, त्यांची फ्री राईड आहेत. आणि बसमध्ये गाईड पण आहेत जे तुम्हाला सांगतात की कोणत्या साईडला काय काय आहे बघायला, कोणता स्टॉप आलेला आहे आणि तुम्हाला कुठे उतरायचं असेल तर ते तुम्हाला गाईड करतात व्यवस्थित. स्टॅच्यू ऑफ युनिटी आत खूप मोठं आहे, एका दिवसात बघण्या इतकं नाहीच आहे ते, 2 दिवस लागतातच बघायला पूर्ण. तर मग आम्ही सगळ्यात पहिले बसनी गेलेलो डॅम व्ह्यू पॉईंटला. आम्ही डॅम बघायला गेलेलो. आम्ही संध्याकाळी 4 ते 6 मधलं स्टॅच्यू ऑफ युनिटीला आत एंट्रीचं तिकीट काढलेलं आहे आणि व्ह्यूइंग गॅलरीचं पण त्याच्यातच तिकीट काढलेलं आहे. मी तुम्हाला खाली दिलेलं आहे बघा की कोणत्या वेबसाईटवरून आम्ही ऑनलाईन तिकीट काढलेलं आहे. त्यांचं ॲप पण आहे, जर त्याच्यातून तुम्हाला काढायचं असेल तर. मी तुम्हाला सजेस्ट करेल की नॉर्मल तिकीटच काढा, 150 रुपीज एंट्रीचं. एक्सप्रेसचं काढायला जाऊ नका, खूप काही गर्दी नसते कारण. मग आम्ही डॅम व्ह्यू पॉईंटला गेलेलो, तिथून डॅम दिसत होता.
आणि त्याच्याच बाजूला व्हॅली ऑफ फ्लावर आहे, ते पण फ्रीच आहेत एंट्री या सगळ्याच्या, तर ते बघितलं आम्ही गेलो तेव्हा तिथे प्रकाश पर्व चालू होता 2025, तर तिथे छान छान वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स केल्या होत्या, मस्त बघण्यासारखं होतं. डॅम व्ह्यू पॉईंटच्या बाजूलाच ग्लो गार्डन आहे जे इव्हिनिंगला चालू असतं, त्याचं पण तिकीट आहे एंट्रीला. तर समोरच्या साईडला जंगल सफारी आहे, पेटिंग फार्म आहे बाजूला, हे सगळ्या गोष्टी जवळजवळ आहेत तिथे. तर सकाळी लवकर आल्यावर या सगळ्या करता येतील तुम्हाला. या सगळ्याचे तिकीट तुम्ही तिथे पोचल्यावर लगेच पण काढू शकता, खूप अशी गर्दी नसते, ऑनलाईन काढायची गरज नाही एवढी. तिथेच बाजूला व्हॅली ऑफ फ्लावर्स होतं, तिथे मग आम्ही फिरलो. हे सगळं बघेपर्यंत मग 3:30 झालेले. मग आम्ही इथून निघालो कारण बसनी परत स्टॅच्यूपाशी जायचं आहे आणि बाहेरच्या साईडला लगेज काउंटर आहे त्यांचं, तिथे आपल्याला बॅग सबमिट कराव्या लागतात. तर मग फक्त माझ्या मुलीची सॅक घेतलेली आणि एंट्रीला चेकिंगला पण ती चेक केली सगळी त्यांनी. तिकीट ऑनलाईन काढलं होतं, मग त्यामुळे ते मोबाईलमध्ये दाखवून लगेच एंट्री केली आणि आत गेलो. आत पण चालत जायला भरपूर आहे, वयस्कर लोकांसाठी तिथे गोल्फ कार्टच्या गाड्या पण आहेत. खाली त्यांनी म्युझियम केलेलं आहे, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आयुष्यावर सगळी माहिती दिलेली आहे, पिक्चर आहेत तिथे आणि डॉक्युमेंटरी पण बनवलेली आहे त्यांनी. हे सगळं बघून आम्ही मग गेलो व्ह्यूइंग गॅलरीला. तिथून डॅम दिसतो आणि खूप उंच आहे, तिथून लिफ्टनी नेतात ते. व्ह्यूइंग गॅलरी आणि म्युझियम बघून मग आम्ही बाहेर पडलो तिथून आणि मग तिथून स्टॅच्यूच्या पायापाशी गेलो. खूप उंच स्टॅच्यू आहे, पूर्ण स्टॅच्यू दिसत नाही जवळून. तिथून सूर्यास्त मात्र खूप सुंदर दिसतो, त्यामुळे मी तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही जर जाणार असाल तर इव्हिनिंगच्या टाईमलाच जा आतमध्ये. खूप सुंदर व्ह्यू आहे, नदी आहे आणि समोर डोंगर आहेत, मस्त छान शांत वाटतं. आणि जर तुम्हाला लेझर शो पण पाहायचा असेल तर मग याच टाईमला तुम्ही गेलेलं चांगलं राहील. फ्रेंड्स, आता होता पण स्टॅच्यू ऑफ युनिटीला बघू शकता, खूप मोठा पुतळा आहे. पायापर्यंत गेलं तरी पुतळा तर दिसतच नाही, लांबूनच बघावा लागतो. स्टॅच्यू ऑफ युनिटीचं टायमिंग आहे सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि मंडेला हे बंद असतं. त्यांचा प्रोजेक्शन मॅपिंग शो म्हणजेच लेझर शो जो आहे तो आहे संध्याकाळी 7 वाजता. तर त्यामुळे इथून आम्ही खाली फिरलो थोडं आणि लेझर शो बघण्यासाठी त्यांनी सिटिंग एरिया केलेला आहे, तिथे गेलो आम्ही. त्याच्यासमोरच कॅफे बनवलेला आहे त्यांनी, तर तिथं थोडंसं काहीतरी खाल्लं, चहा पिला मस्त आणि मग 7 वाजता लेझर शो चालू झाला. अर्ध्या तासाचा लेझर शो आहे हा, तर तो पूर्ण पाहिला आम्ही. तिथे एकता क्रूज पण आहे जिथून तुम्हाला डायनिंग पण करता येतं आणि लेझर शो पण दिसतो, त्याचं वेगळं तिकीट आहे. लेझर शो संपल्यानंतर आम्ही परत बसनी गेलो डॅम व्ह्यू पॉईंटला तिथे, कारण डॅमवर लाईट्स लावल्या होत्या त्या बघायच्या होत्या आणि त्यांचा प्रकाश पर्व चालू आहे त्यामुळे त्यांनी भरपूर म्युझिक ते छान लावलं होतं. तिथे फिरलो थोड्या वेळ, मज्जा केली आणि मग इथून आम्ही बसनी गेलो फूड मॉलला, एकता फूड मॉल, जिथे आमची गाडी पण पार्क केलेली होती. बस बाहेर लगेच मिळाली आम्हाला. रात्रीचे 9, 9:30 झालेले, त्यामुळे फूड मॉललाच मग आम्ही थाळी खाल्ली आणि मग तिथून रूमवर गेलो. रूमवर जाईपर्यंत 10 वाजले. मग अशा प्रकारे आजचा रोड ट्रिपचा 6वा दिवस आपला स्पेंड केलेला आहे. आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी बघितली आहे आज आपण. उद्या आपण परत येणार आहोत इकडे, जंगल सफारी करायची आहे, त्यामुळे सकाळी लवकर येणार आहोत. मला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. तुम्ही माझे रोड ट्रिपचे बाकीचे व्हिडिओ बघितले नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर ते पण व्हिडिओज चेक करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही तर नक्की करा आणि भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.